जय शिवराय शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय शिळामध्ये आणि आज आपण माहिती घेणार आहोत शेतकरी उत्पादक कंपनीविषयी। आणि इथं शिळात येण्याचं कारण पण तुम्हाला थोड्याच वेळात समजणार आहे। आपण सर्व आहात शेतकरी यूट्यूब चॅनलवर, आत्मा राजापूरवर मी सगळ्यांचं स्वागत करतो। या ठिकाणी आज आपण एक नवीन विषय हाताळणार आहोत, नवीन विषय पाहणार आहोत जो शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप मोलाचा असणार आहे, खूप महत्त्वाचा असणार आहे। तुम्ही आत्माच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा शेतकरी मित्रांनो। गावामध्ये शेतकरी मित्रांनो कसं निसर्ग सौंदर्य असतं बघा, किती सुंदर असं हे गाव आहे। शिळामध्ये आहे आपण आणि आता इथं आपण आलेलो आहोत शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष सन्माननीय गोपाळजी गोंडाळ सर या ठिकाणी त्यांचे निवासस्थान आहे। या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत शेतकरी उत्पादक कंपनीविषयी। आजचा व्हिडिओ असणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी उत्पादक कंपनीविषयी। आपल्याला थोडक्यात तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही बनवत आहोत। कुठेही जाऊ नका शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल या व्हिडिओमध्ये। उत्पादक कंपनी कशी बनवायची आहे शेतकऱ्यांची आणि त्याचा फायदा हा सर्व शेतकऱ्यांना कसा घेता येणार आहे, त्याच्यासाठी वेगवेगळ्या योजना कुठल्या आहेत हेही आपल्याला या व्हिडिओमध्ये माहिती याची मिळणार आहे शेतकरी मित्रांनो। त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका। आपण आलो अध्यक्षांच्या घरी, या ठिकाणी पाहणार आहोत आपण, त्यांना पण भेटणार आहोत, त्यांची माहिती घेणार आहोत कशा पद्धतीने त्यांनी ती कंपनी स्थापन केलेली आहे, कुठल्या योजनेअंतर्गत ती कंपनी स्थापन झालेली आहे, सर्व माहिती आपण। हे बघा, गणेश चतुर्थी आहे आणि घरोघरी गणेशाचं आगमन या ठिकाणी कोकणामध्ये झालेलं आहे। अध्यक्षांच्या घरी पण गणेशोत्सव जोरदार पद्धतीने आता सेलिब्रेट केला जातोय। आज गवर आहे आणि ह्या शुभ मुहूर्तावर आपण या ठिकाणी आलेलो आहोत। हा गणपती बघा, सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी आपणास पाहायला मिळते गणेशाची। या ठिकाणी आपण एका शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष सन्माननीय श्री गोपाळजी गोंडाळ यांच्या घरी आपण आलेलो आहोत। हा त्यांचा गणपती आपण पाहतोय। सर्वांनी दर्शन घ्या शेतकरी मित्रांनो। या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही पहा, सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला कुठली माहिती हवी आहे शेतीविषयक त्याचीही कमेंट तुम्ही अवश्य करू शकता शेतकरी मित्रांनो। आपण आता अध्यक्ष महोदय यांची मुलाखत या ठिकाणी घेणार आहोत, कशा पद्धतीने त्यांनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केलेली आहे, कुठल्या पद्धतीचं अनुदान त्यांनी याच्यासाठी घेतलेलं आहे, असे सर्व महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत। तेही जाऊ नका शेतकरी मित्रांनो, पाहत राहा आपलं शेतीचं, जिव्हाळ्याचं, हक्काचं शेतीचं यूट्यूब चॅनल आत्मा राजापूर। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत शिळ या गावामध्ये। शिळ या गावामध्ये आपण आहोत राजापूर तालुक्यामध्ये, जिल्हा रत्नागिरी येथे। तर इथेच येतो राजापूर तालुक्यामध्ये शिळ हे सुंदर असं गाव, ज्याची आपण सुरुवातीलाच व्हिडिओ शूटिंग तुमच्या समोर दिलेली आहे। तर या गावामध्ये आपण आज याच्यासाठी आलेलो आहोत की आज आपण या ठिकाणी शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना आपल्याला कशी करता येते किंवा याच्या संदर्भात संपूर्ण ज्ञान घेणार आहोत आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आत्मा राजापूर। शेतकरी जगेल तर देश वाचेल। तर या ठिकाणी आपल्या सोबत आहे सन्माननीय श्री गोपाळजी गोंडाळ, हे आहेत राजंगा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड राजापूर या शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष महोदय। तर आपण चला जाणून घेऊया त्यांच्याकडूनच त्यांनी कशा पद्धतीने ही शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली, त्याच्यामध्ये त्यांना कोणाकोणाचं सहकार्य लाभलं आणि एकंदरीतच आपण जाणून घेणार आहोत या शेतकरी उत्पादक कंपनी विषयी। चला तर शेतकरी मित्रांनो, आपण एक एक विषय जाणून घेऊया। नमस्कार गोपाळजी गोंडाळ सर, मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतो। आपण आहात आत्मा राजापूर या युट्यूब चॅनलवर। आपण आमचे जे दर्शक आहेत हे सर्व शेतकरी आहेत, पूर्ण महाराष्ट्रभरचे शेतकरी या युट्यूब चॅनलशी आपल्याला जोडले गेलेले आहेत। तर तुम्ही संवाद साधताय आपल्या शेतकऱ्यांशी, काय सांगाल शेतकऱ्यांना, कशा पद्धतीने तुम्ही शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली? सुरुवातीला 18-19-20-21 ला केंद्र सरकारने 10 लाख शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करायचं एक त्यांचा जी आर आला। त्यामुळे प्रत्येक तालुक्याला एक कंपनी स्थापन करायची असं ठरलं होतं।
पण कंपनी स्थापन करताना त्यांची एक अट होती की तुम्ही संपूर्ण तालुक्यात 750 सभासद बनवायचे आणि ते 2000 रुपये शेअर घेऊन. मग सुरुवातीला बरेच अडचणी आल्या की 2000 रुपये शेअर शेतकरी देताना कठीण होतं, पण नाबार्डची कंपनी असल्यामुळे ते कंपल्सरी होतं, त्यात आपण शेअरमध्ये काय कमी करत होतो. पण आम्ही आमचे मार्गदर्शक आमरे सर यांना घेऊन आणि आम्ही एक माझे ओळखीचे मित्र आहेत त्यांना घेऊन प्रत्येक गावागावात गेलो, कारण त्याला संचालक मंडळ पाहिजे होतं. पहिलं संचालक केल्यानंतर सभासद करायचे होते. संचालक बॉडी करण्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी फिरलो. असे शेतकरी 10-12 निवडले, 15 शेतकरी निवडले. त्यातून आम्ही 10 शेतकरी निवडले की ते खरोखर शेती करतात आणि त्यांना शेतीची पूर्णतः माहिती आहे असे आम्ही शेतकरी निवडले. आणि त्यातून आम्ही प्रत्येक जातीला प्राधान्य दिलं आहे. आमच्या इथे 5 लेडीज आहेत, आम्ही 5 जेंट्स आहोत. 5 लेडीजमध्ये आमच्या ओबीसी, BC, NT, SC या सर्व जातीचे संचालक आहेत. सर्व शेतकरी आहेत. प्रत्येक संचालक हा वेगवेगळ्या गावातला आहे. हे संचालकाने साधारणतः आपण 75% राजापूर तालुका संचालकाने विणलेला आहे. एखादा कोपरा कुठे चुकून राहिला असेल तर असेल, पण 75% गावातले आपले संचालक आहेत. आणि आम्ही शेअर होल्डर करताना आपल्या 101 ग्रामपंचायती आहेत आणि साधारणतः 236 गाव आहेत. त्यापैकी जवळजवळ 200 गाव तर आम्ही प्रत्यक्ष फिरलो. 36 गाव सुटले असतील इकडे तिकडे, पण प्रत्येक ग्रामपंचायत जायचा प्रयत्न केला. आणि ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये एखादा गाव कुठेतरी राहिला असेल, पण ग्रामपंचायती आपण 101 टोटल फिरलो आणि तिथे आपल्या कंपनीविषयी गव्हर्नमेंटच्या संपूर्ण योजनेविषयी माहिती देऊन त्याला संचालक बोर्ड आम्ही तयार केल्यानंतर प्रत्येक गावात आपण ग्रुपने गेलो. त्याबरोबर आमचे जसं आपण म्हणतो कोणतरी आपलं ग्रामफादर पाहिजे, तसं आपल्या आत्म्याचे राजापूर आत्म्याचे जे व्यवस्थापकीय अधिकारी आहेत ते आमरे सर आपल्याबरोबर प्रत्येक एरियाने असायचे आणि त्यांच्या सहकार्याने आपण त्यांची ओळखी होत्या, कारण ते आत्माराज होते कृषीमध्ये. त्यांच्या प्रत्येक गावात काही ओळखी होत्या. त्या ओळखीने आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. त्यांना चांगल्या प्रकारे माहिती दिली आणि प्रत्येक गावात तेव्हा आम्हाला काही चांगलं सहकार्य मिळालं नसेल, पण 1 वर्ष गेल्यानंतर आम्हाला बऱ्यापैकी सहकार्य भेटले. जरी प्रत्येक गावात 10 सभासद झाले असेल, एखादा सभासद झालेला आहे, सरासरी आपण 100 ग्रामपंचायतीपैकी 60 ते 65 ग्रामपंचायती अशा आहेत की तिथं आपले ग्राम सदस्य झालेले आहेत. आणि त्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारे सुविधा दिलेल्या आहेत शेतीविषयक. शेतकऱ्यांची कंपनी असल्यामुळे आपण शेतीला त्यांना आवश्यक असलेले अवजार म्हणा किंवा मध्यंतरी आल्या शिलाई मशीन, फ्रीज, घरघंटी यासारख्या त्यांना आपण स्वस्तामध्ये, जे एकदम कमीमध्ये नाही पण स्वस्तामध्ये, बाहेर जर एक 100 रुपयाला वस्तू असेल तर आपण 80 रुपये त्याला कशी मिळेल असे प्रयत्न करून 10,000ची वस्तू 8,000ला, 20,000ची वस्तू 15,000ला असे त्यांचे प्रयत्न केले. बरेच आपण केलं. गेल्या 3 वर्षामध्ये साधारणतः एक 70 ते 75 आपण टिलर विकले. त्यानंतर 40-42 आपण ग्रास कटर विकल्या आणि इतर बरेच आपण विकले. आता आपल्याकडे साधारणतः 7 ते 8 प्रकारचे लायसन्स आहेत. फर्टिलायझर्स लायसन्स म्हणा, विक्री म्हणा किंवा असे संपूर्ण आपल्या जे शेतकऱ्यांना जे आवश्यक माल लागतो त्यासाठी जी आवश्यक सर्टिफिकेट लागतात ते सर्व आपल्याकडे सर्टिफिकेट आहे. आपल्याला याचं इम्पोर्टचं सुद्धा आपल्याकडे सर्टिफिकेट आहे. आणि अशा प्रकारे आपली आता कंपनी बऱ्यापैकी मार्गस्थ झालेली आहे. साधारणतः आल्या 700 पेक्षा जास्त सभासद झालेले आहेत. आणि इतर सभासद आपले हितचिंतक आहेत, पण ते 2000 रुपये देऊ शकत नाही. पण आमचा लाभ घेणारे जवळजवळ आता आपल्याकडे 2200 ते 2300 लोक आहेत. कारण आपण बघितलं, आपण साधारणतः 150 ते 200 लोकांना आपण वस्तू सुरुवातच मदत केली आहे. त्यांनी आपल्या कंपनीचा लाभ घेतलेला आहे आणि इतर आपल्याला सपोर्ट करणारे फक्त त्यांचं 2000चं शेअर्स असल्यामुळे ते डायरेक्टली सभासद होऊ शकत नाहीत. आणि असं आमचं संपूर्ण तालुक्यात साधारणतः हे आता शेतकरी कंपनीचं जाळं विणलेलं आहे. आणि आमचे सभासद पूर्ण झाल्यानंतर आम्ही जो प्रोजेक्ट करणार आहोत तर प्रोजेक्टच्या मार्फतून आपण संपूर्ण तालुक्यामध्ये कंपनीचा प्रचार करणार आहोत. आणि शेतकरी मित्रांनो, ही कंपनी आहे तालुक्याला एक असते. आणि तुम्हाला माहिती असेल प्रत्येक आपल्या पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्यामध्ये ज्या संस्था आहेत त्यांच्या मार्फत लोकांना धान्य पुरवठा केला जातो, स्वस्तामध्ये केला जातं. जसं आपल्या कोकणामध्ये एक खरेदी विक्री संघ असतो त्या प्रकारे आहे. कारण शेतकऱ्यांचा आलेला माल आणि शेतकऱ्यांना आवश्यक असलेला माल याची देवाणघेवाण जी करते ती, त्यासाठी ही कंपनी केंद्र सरकारने त्याचा उद्देश हाच आहे
की खेडेगावात किंवा प्रत्येक तालुक्यामध्ये जो उत्पादन होणारा मालाला बाजारपेठ नसते ती बाजारपेठ तयार करून देण्याचे काम हे ह्या कंपनीचं असतं. किंवा नवीन तुम्हाला काय त्या शेतीमध्ये उत्पादन घ्यायचं असेल तर त्याला मार्गदर्शन करायचं हा कंपनीचा उद्देश असतो. म्हणून केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडे केंद्र सरकार स्वतः पोहोचू शकत नाही, म्हणून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कंपनी स्थापन करून त्यांच्या मार्फत सरकारने शेतकऱ्यांना पोहोचवता हा एक माझा दुवा आहे. आणि शेतकऱ्यांना एक चांगली संधी दिलेली आहे की तुम्ही जर एक शेअर्स घेतला तर पुन्हा कंपनी तुम्हाला म्हणजे केंद्र सरकारच्या अंडरखाली जी नाबार्ड बँक आहे ती तुम्हाला आणखी एक शेअर्स देते. जर तुम्ही एक शेअर घेतला असता तुम्हाला 2 शेअर्सचा फायदा होतो. उद्या जसं बँकिंग क्षेत्रामध्ये प्रायव्हेट पतपेढी किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये तुम्हाला डिव्हिडंड मिळतो तसं आपल्या कंपनीमध्ये जो काय प्रॉफिट होईल त्याचा डिव्हिडंड त्याप्रमाणे तुम्हाला मिळेल. आम्ही जे संचालक आहोत ते सर्व म्हणजे जरी शेतकरी असले तरी सर्व सुशिक्षित आहेत. असं आहे की शेतकरी नसेल की 12वी खाली झालेला. आणि प्रत्येक जण शेतीला आमचा एक संचालक आहे राघव म्हणून, तर ते जर जवळजवळ आपल्या तालुक्या लेवलला किंवा जिल्हा लेवलचे प्रशस्तीपत्रक मिळालेले आहेत. माझे मित्र आहेत चंद्रकांत जानसकर, हे तर जिल्हा लेवलच्या 5-5 वेळा त्यांना आदर्श शेतकरीचा पुरस्कार मिळालेले शेतकरी आहेत. ते आमचे संचालक आहेत. आणि इतर आहेत बाळू बाणे आहेत, हरेंद्र बाणे म्हणून आहे, तो आपल्याला आपण जे मशिनरी विकतो त्याच्या दुरुस्तीचं काम करणारा आहे, एक्सपर्ट आहे. आपण काय केलं आहे प्रत्येक क्षेत्राचा एक माणूस घेतला आहे की आपण जे काय लोकांना देणार आहोत त्यातली प्रत्येकाला माहिती पाहिजे. आम्ही आता जी तुम्हाला मशिनरी देतो मग ती दुरुस्त कुठे करणार, कोण करणार, मग तुम्हाला दुसऱ्याकडे जाण्यासाठी ना आम्ही आमच्यामध्ये ठेवलं आहे. आमच्यामध्ये एक संचालक आहे तेच करतात, त्याच्या दृष्टीला आमचे इतर लोक काम करतात. आणि या सर्व गोष्टीसाठी आम्हाला मशिनरी आणण्यापासून किंवा हे आता इथपर्यंत आम्ही आला याच्या पुढेही आम्हाला ते सहकार्य लागेल. असे आमचे जे अमरेसर आहेत त्यांचं आमच्या 10 जणांपेक्षा जास्त त्यांचं योगदान आम्हाला मोठ्या प्रमाणात लाभलेलं आहे. बरं, याच्यामध्ये सर मला एक असं सांगा की ही कंपनी तुम्ही सुरुवात केली तर ही कंपनी तुम्ही सांगताय 10,000 FPO ही एक योजना आहे, केंद्र शासनाची आहे. आणि योजना जी सकारात्मक पद्धतीने राबवण्याचं जे काम आहे ते नाबार्डच्या वतीने करण्यात आलेलं आहे. तर या नाबार्डच्या वतीने तुम्हाला सर कोणी सुरुवातीला भेटलं वगैरे किंवा या संदर्भात तुम्ही काय सांगाल सर? तर सुरुवातीला आपल्याला कोळेकर सर म्हणून भेटले होते, आपल्या इथे आले होते. टिळेकर सर भेटले होते सुरुवातीला. टिळेकर सर बरोबर आहे. तर जिल्ह्याचे DDM आपण त्यांना म्हणूया, जिल्हा विकास प्रबंधक किंवा व्यवस्थापक असतात. हे जिल्ह्याला कार्यरत असतात. पूर्ण जिल्ह्याचं नियंत्रण यांच्या हाताखाली असतं. हे नाबार्डचे जिल्ह्याचे प्रमुख असतात. तर हे DDM साहेब, डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर, तर हे त्यावेळेला सर मला वाटतं टिळेकर सर होते का? टिळेकर सर होते सुरुवातीला. टिळेकर सर थोडे दिवस नंतर आमचं सुदैव असं होतं की आम्हाला काही दिवसातच आपल्या राधापूर तालुक्याचे कुलकर्णी म्हणून आहेत, इथे स्थानिक असतात रत्नागिरीला, पण ते आम्हाला काही दिवस भेटले. आणि असं आम्हाला फायदा त्याचा झाला की ते स्थानिक असल्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त आमचे काम आमच्याकडून चांगलं काम कसं करून घेता येईल किंवा जास्तीत जास्त त्यांची व्हिजिट पण असते का तुमच्या? साधारणतः 2 महिन्यातून एक असते, 2-3 महिन्यांनी एकदा व्हिजिट असते त्यांची. त्याच्यामध्ये ते सर काय काय रिव्ह्यू घेतात तुमचा, म्हणजे कशा पद्धतीने त्यांचा कामाचा आढावा ते घेत असतात? संपूर्ण आमची मीटिंग होते की नाही, तुम्ही कुठचं प्रोडक्ट विकलाय, तुमचं टर्नओव्हर किती होतोय, तुमचं संचालक बरोबर काम करतायत की नाही, संपूर्ण ऑडिट असतं. साधारणतः पतपेढ्यांचं किंवा बँकेचं 6 महिन्याला ऑडिट असतं, तसं यांचं ऑडिट असतं दर 2 महिन्याने, दर 3 महिन्याने. मग ते त्यांचं एवढं नियंत्रण असतं की तुम्ही काही करायचं म्हटलं शेतकऱ्यांसमोर किंवा इतर काय करायचं आपण काही करू शकत नाही, कारण नाबार्डचे डायरेक्ट DDM साहेब येतात आणि ते म्हणजे एवढे ट्रिस्ट्री चेक करतात ना की आपण काही करू वेगळं गैरमार्गाने काही करू शकत नाही. आणि त्यांचं महत्वाचं म्हणजे तेवढे चेक करत असेल तरी पण त्यांचं एवढं चांगलं सहकार्य असतं की आपण कसे व्यवस्थित पुढे जाऊ याबद्दल ते चांगलं मार्गदर्शन करतात. आता थोडक्यात आपण शेतकरी मित्रांनो हे पण जाणून घेऊया की ही शेतकरी कंपनी, उत्पादक कंपनी जेव्हा स्थापन केली
तेव्हा कमीत कमी यांच्याकडे किती सभासद असणं गरजेचं असतं, किंवा हे किती सभासद घेऊन, शेतकरी सभासद घेऊन, म्हणजे सभासद हेच संचालक होत असतात, त्यामुळे हे किती संचालक होते आणि या संचालकांची काय काय कागदपत्र यांनी पुरवली होती किंवा त्यावेळी लागली होती तेही आपण जाणून घेऊया. म्हणजे तुम्हाला पण तिथे तुमच्या तालुक्यात किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करता येईल शेतकरी मित्रांनो. तर आपण थोडंसं याबद्दल पण सरांना विचारूया. मी तुम्हाला प्रथमच सांगितलं, कारण 10 संचालक लागतात, पण आम्ही काय केलं, आमची मित्रमंडळी किंवा इतर समूह गट असते यांना प्रत्येकाला जाऊन भेटलो. त्या भेटत असता आपण 15 ते 20 सभासद सुरुवातीला करून घेतले आणि त्याच्यातून आपण निवडत 10 संचालक लागतात. त्यांनी सर तुमच्याकडे किती रुपयाचा त्यांचा शेअर जमा केला होता, म्हणजे तुम्ही संचालक मिळून किती रुपयाचा शेअर कंपनीमध्ये टाकला? आपण संचालक जे आपण आहेत त्यांनी 10,000 हजाराचा आपण शेअर घेतला. 10,000चा शेअर घेतला. म्हणजे शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम संचालक एकत्र येणं गरजेचं आहे. संचालकांनी एकत्र येऊन त्यांची जी पुंजी आहे ती तुमच्या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये यांनी आता कमीत कमी 10,000 टाकली. मला वाटतं कंपनी सेक्रेटरी यामध्ये काम करत असतात, लक्ष घालत असतात. तर कंपनी सेक्रेटरीचा नंबर पण मी तुम्हाला मला वाटतं यांच्याकडून घेऊन नक्कीच देणार आहे, की जेणेकरून तुम्ही त्यांना संपर्क साधला तर तुम्हाला याच्या पुढची डिटेल जी माहिती आहे किंवा कागदपत्र कशा पद्धतीने लागतात किंवा कुठले लागतात तर ते तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता. आपण आता हेच जाणून घेतोय की शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करताना कमीत कमी मात्र यांनी 10,000 रुपये भरले होते. तुम्ही किती भरायचे? कमीत कमी 5,000 पासून असतात. तर त्या पद्धतीची सुरुवात ही आपण करू शकतो. कमीत कमी त्याला 10 संचालक असणं गरजेचं असतात. त्याच्यामध्ये 5 जे आहेत हे तुमचे मुख्य संचालक असतात आणि 5 असतात ते प्रवर्तक असतात. किंवा याच्या संदर्भात डिटेल माहिती, अधिक माहिती तुम्हाला नक्कीच कंपनी सेक्रेटरी देऊ शकतात. तर तुम्ही त्या कंपनी सेक्रेटरीशी संपर्क साधू शकता. मी तुम्हाला इन डिटेल या व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर देणार आहे शेतकरी मित्रांनो. तर आपण आता जाणून घेऊया की राजंगा शेतकरी फार्मर प्रोड्युसर किंवा राजंगा फार्मर प्रोड्युसर कंपनी जी आहे त्याचं नाव तुम्ही कसं काय राजंगा दिलं? थोडंसं हे वाटताना थोडंसं वेगळं नाव वाटतं नाही का? तर ते आपण थोडंसं जाणून घेऊया. काय राजापूर हे आहे. राजापुरात आपल्याला ऐतिहासिक एक राजापूरची गंगा येते दर 3 वर्षाने. ते गंगा आहे, ती वाहती गंगा आहे. जशी एकदा आली की ती वर 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 अशी येत राहते आणि सुप्रसिद्ध आहे. म्हणजे बरेचसे शेतकरी किंवा बरेचसे जे नागरिक आहेत ते या ठिकाणी आवर्जून लांब लांबवरून या ठिकाणी राजापूरमध्ये गंगा आहे तिथे त्याचं दर्शन घ्यायला येतात. महाराष्ट्रात जवळपास मला वाटतं 3-4-5 वर्षांनी एकदा या ठिकाणी अवतरते. तर त्याचं दर्शन घेण्यासाठी बरेच भाविक येत असतात. तर त्या अनुषंगातून राजापूर आणि गंगा असं गेलंय का? करून आपण राजंगा असं एक नाव ठेवलेलं आहे. ओके, म्हणजे अशा पद्धतीने ही राजंगा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड राजापूर हिची स्थापना झाली. शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या ठिकाणी तुमच्या पद्धतीने हे नामकरण करू शकता आपल्या कंपनीचं. मात्र शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यापूर्वी एकदा अवश्य तुम्ही मी जो नंबर देणार आहे, कंपनी सेक्रेटरी आपण त्यांना म्हणतो, CS असतात ते, तर ती कंपनी स्थापन करत असतात. तर त्यांच्याकडे इन डिटेल तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता शेतकरी मित्रांनो. तर आपण आता जाणूया सन्माननीय अध्यक्ष महोदयांकडून की त्यांचा पुढचा मानस कसा आहे, म्हणजे ही शेतकरी कंपनी उत्पादक कंपनीमधून त्यांना काय साध्य करायचं आहे हे आपण थोडंसं जाणून घेऊया. आपण बघतोय कोकणामध्ये बरंच आपल्याकडे आंबा, काजू, फणस हे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात पिकवतात. आपल्याकडे भात, नाचणी, नागणी असली तरी ती कमी असतात, पण आपल्या कोकणामध्ये जास्तीत जास्त 3 पिकं जास्त घेतली जातात. तर त्या पिकांवर प्रक्रिया करून त्याचं एखादं पीक आपण निवडणार आहोत, तुम्ही सांगा, पण त्या पिकांवर प्रक्रिया करून त्यांचं इथल्या इथे आपण कसं आपण प्रोसेशन करू आणि प्रोसेशन केल्यानंतर त्याची आपण विक्री करणार आहोत. तर आपण आमच्या कंपनीचा जो मानस आहे सुरुवातीला म्हणजे डीपमध्ये जायचं म्हटलं तर आपण ते काजू बोंड आहे. काजू बोंड आपण काजू काढला की ते आपण फेकून देतो, त्याचा काही एक निरुपयोग होतो. तर त्या काजू बोंडापासून अनेक प्रकारचे आपल्याला प्रक्रिया करून पदार्थ बनवता येतात. हे आपल्या कोकणात काही लोकांना माहिती आहेत, काही लोकांना अजिबात माहिती नाही आहे. पण काजू बोंड जे पण आपण जे काजू काढतो तो एकदम बोंडू तयार झाल्यानंतर काढावा, त्याच्यानंतर ते उत्पादन तयार होतं. त्याचा सिरप आपण करतो, त्याच्यानंतर काजू बोंडापासून जेली केली जाते. आपल्याला माहिती असेल शेतकरी मित्रांनो किंवा ऐकून माहिती असेल, कुठे इथे अनेक प्रकारचे प्रशिक्षण जातात. तिथं संपूर्ण हे काजूपासून, फणसापासून किंवा आंब्यापासून कोणकोणते प्रकार पदार्थ केले जातात तर तिथे शिकवले जातात. म्हणजे काजू बोंडापासून जवळजवळ 60 ते 70 पदार्थ केले जातात. लोणचं केलं जातं, त्यामध्ये जेली मी सांगितली, चॉकलेट केलं जातं, त्याचा केक शो बनवला जातो. कारण मी स्वतः फणसाचं प्रशिक्षण कुडाळला जाऊन घेतलेलं आहे 3 दिवसाचं.
त्यामुळे तिथं आम्हाला बरीचशी माहिती दिलेली आहे, त्याचं वाचन झालेलं आहे. त्या फणसामध्ये सुद्धा अनेक प्रकारचं करायचं साईड बिझनेस म्हणून आपण सुद्धा फणसामध्ये यावेळी उतरणार आहोत. पण आमचा मेन उद्देश आहे जो काजूबंड जो नाशवंत असतो त्याच्यावरून शेतकऱ्यांना उत्पन्न कसं मिळेल याचा आपण मागच आहे. आपण या पुढच्या 2-3 महिन्यामध्ये स्वतःची एक छोटीशी जागा घेऊन तिथं कंपनी उभारण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढे आपण ते प्रगती करणार आहोत. बरं, आता मला एक सांगा की ही जी नाबार्ड अंतर्गत 10,000 किंवा 10,000 शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याची जी योजना आहे त्या अंतर्गत ही कंपनी स्थापन झाली आहे. तुम्हाला याच्यासाठी सभासदांनी किती रक्कम दिली? तुम्ही म्हटलं 2,000 रुपये सभासदांच्या याच्यामध्ये आपण जमा केलेले आहेत तुमच्या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये. मला एक सांगा, हे शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये सभासदांनी 2,000 रुपये भरल्यानंतर सभासदांचा नेमका काय फायदा होतो? मी सुरुवात आहे सभासदांना एक महत्वाचे की ताबडतोब त्याच वेळी त्यांचा आणखी एक शेअर झाला. एक शेअर म्हणजे एक शेअर तुमचा शेतकरी उत्पादक कंपनीचा आणि एक शेअर आहे तो नाबार्डचा. अशा पद्धतीने शेतकऱ्यांना 2 एकावर 1 फ्री. तर अशा पद्धतीचं शेअर हे शेअरचा फायदा नक्की शेतकऱ्यांना होतो. आणि ती जी अनुदानित रक्कम आहे म्हणजे 2,000 रुपये हे इक्विटी शेअर आपण म्हणतो किंवा इक्विटी शेअर हा कंपनीमध्ये जमा केला जातो नाबार्ड मार्फत. तर याच्यामुळे कंपनीला सक्षम भांडवल मिळतं. त्याच्यामुळे कंपनी आपली अजून प्रगती करण्यासाठी सक्षम होते. त्याच्यामुळे हे नक्की आपल्याला विचार घेतलं पाहिजे शेतकरी मित्रांनो की अशाच असंख्य योजना, अनेक योजना शेतीविषयक आहेत. तर त्याची माहिती आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्याला नेहमी मिळत असणार आहे. याच्याची पण माहिती तुम्हाला मी या युट्यूब चॅनलवर देणार आहे शेतकरी मित्रांनो की अशा अजून कुठल्या योजना आहेत का त्याच्यामध्ये आपण शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करू शकतो. जशी यांनी केलेली आहे नाबार्ड अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना, त्याचप्रमाणे अजून किती अशा योजना आहेत का, असल्या तर त्या कोणत्या या नक्कीच तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये शेवटी नक्की सांगणार. त्याच्यामुळे शेवट चुकू नका आणि शेवटपर्यंत बघत राहा आपलं हक्काचं शेतीचं युट्यूब चॅनल आत्मा राजापूर. आता सर तुम्ही आपले जे या ठिकाणी आज गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात कोकणात सुरू आहे. आपले अनेक भक्तगण आहेत, शेतकरी वर्ग आहे, असंख्य नागरिक हा युट्यूब चॅनल बघत असतात. तुम्ही काय सांगाल, तुम्ही नेमकं काय आव्हान कराल तुमच्या शेतकरी उत्पादक कंपनी तर्फे आमच्या असंख्य प्रेक्षकांसाठी? सुरुवातीला मी सर्व गणपतीचा 5वा दिवस आहे आणि आज गौराईचा आहे. तर सर्वांना गणपती गौराईच्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देईन. आणि तुम्ही या आपल्या तालुक्यातील सर्व लोकांनी या कंपनीशी निगडीत व्हा. जरी तुम्ही प्रत्येकजण सभासद होऊ शकला नाही तरी निगडीत या. तुम्हाला जर शेतकऱ्यांना जे लागणाऱ्या वस्तू, अवजारे, औषधं इतर काही तुम्हाला लागणार ते आमच्याकडून जास्तीत जास्त घ्या, आमच्यामध्ये फायदा होईल. जसं मला मी सांगितलं की मला एकावर 1 फ्री झाला शेअर भेटणार, तसं आपल्या कंपनीमध्ये तुम्ही एकदा सभासद झाला आणि जरी एक वस्तू आमच्याकडून कुठची तुम्ही एक वस्तू 10,000च्या वरती घेतला तर तुमचा तो शेअर स्वनिल होतो. कारण बाहेर जर मार्केटला ती 12,000 वस्तू असेल तर आम्ही ती 10,000ला देतो. ते तिथे तुमचे 2,000 पुन्हा ते स्वनिल होतात. म्हणजे तुमचं काही भांडवल असताना तुम्ही कंपनीचे 2 शेअरचे तुम्ही मालक असता. तुमचा पैसा तिथं काहीच गुंतवला जात नाही, तिथेही तुमचा फायदा होतो. आणि तुमच्या उत्पादन वाढीसाठी तुम्ही आमच्या कंपनीशी संलग्न राहा. आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त नवनवीन तंत्रज्ञान किंवा तुम्हाला लागणारे प्रत्येक गोष्ट आवर्जून तुम्हाला पुरवू. आणि तुमचा होणारा उत्पादित होणारा माल जर मार्केटला तुमच्याचे जर मार्केटिंगवर मिळत असेल तर आम्ही ती मार्केट तुम्हाला मिळवून देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच सर. आणि शेवटी जाता जाता आपण जाणून घेऊया आपलं जे यूट्यूब चॅनल आहे हे याचा मुख्य दृष्टिकोनच आहे की आमचा स्लोगनच आहे की शेतकरी जगेल तर देश वाचेल. तर या यूट्यूब चॅनलबद्दल सर आपलं काय मत आहे, आपली प्रतिक्रिया थोडक्यात द्या सर. बघा, म्हणजे आमची कंपनीसह शेतकऱ्यांची संपर्क आहे आणि यूट्यूब चॅनल हे सुद्धा शेतकऱ्यांच्या निगडीत आहे. त्यामुळे ह्या यूट्यूबचं आता मी बघतोय गेला एक साधारणतः 2 महिने झाले ते यूट्यूब चॅनल. 1च महिना आताच सुरू केलंय. सन्माननीय संचालक महोदय आत्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे यूट्यूब चॅनल शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. आणि हे शासकीय अधिकृत चॅनल आहे बरं का शेतकरी मित्रांनो. याच्यामध्ये अधिकृतच माहिती तुमच्यासमोर आम्ही घेऊन येणार आहे. तर अशा पद्धतीचं आपलं शेतकरी चॅनल आहे. जवळपास 1 महिना होऊन गेला याला. 1 महिन्यामध्ये आता जवळपास 715च्या वर सभासद झालेले आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याच्यामध्ये सभासद होण्यास हरकत नाही. आणि हे एवढं चॅनल चांगलं आहे की तुम्हाला शेतीविषयक पावसाबद्दल तुम्हाला कोणतीही माहिती तुम्ही न मागता तुमच्या घरपोच व्हा. तुम्ही फक्त सभासद व्हा, तुम्ही यूट्यूब चालू करा, यूट्यूब चालू करा, तुम्हाला संपूर्ण चांगल्या प्रकारची माहिती तुमच्या घरपोच मिळणार आहे.
आणि याच्यासाठी जास्त काही करायची गरज नाही. तुमच्या समोर सबस्क्राईब येतोय, सबस्क्राईब दाबा. सबस्क्राईब दाबायला काही खर्च नाहीये, 1 रुपया लागत नाही. फक्त लागतोय ती महत्वाची म्हणजे जिद्द आणि काहीतरी माहिती करून घेण्याची मनामध्ये एक इच्छाशक्ती. आता याच्यानंतर आपण हे पण शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया की ही कंपनी, हा जो डोलारा आहे, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केलेली आहे, पण याच्यामध्ये कोण कोण काम करतं, कशा पद्धतीने याचं कामकाज चालतं, याचं मुख्य जे नियोजन आहे किंवा व्यवस्थापन आहे हे कोणाकडे आहे हे आपण नक्की जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो. तुम्ही सांगा सर, तुमची कंपनी चालवत असताना किंवा ही कंपनीचा जो एवढा डोलारा सांभाळण्यासाठी काही मॅनपॉवर किंवा तांत्रिक मार्गदर्शनासाठी कशा पद्धतीने, याच्यामध्ये तुम्हाला तांत्रिक मार्गदर्शनासाठी कोणाचा उपयोग किंवा कोणाचं याच्यामध्ये तुम्हाला तांत्रिक मार्गदर्शन शेतकरी ते चालू राहते. तर मला एक सांगा अध्यक्ष महोदय की हे जर तुमची शेतकरी उत्पादक कंपनी आहे ही व्यवस्थितपणे सुरळीतपणे चालू राहावी, मग याच्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन कोणाचं लागतं? आता तुम्ही ते 12 तांत्रिक मार्गदर्शन म्हणजे आपल्याला सर्वात महत्वाचं हे कट करतो. आता आपण थोडस ह्याच्याकडे पण यायचंय ना. आता मला सांगा अध्यक्ष महोदय की याच्यामध्ये ही जी तुमची शेतकरी उत्पादक कंपनी आहे जी नाबार्ड अंतर्गत स्थापन झाले, हे पूर्ण याचं तांत्रिक मार्गदर्शनासाठी तुम्हाला कोणाची मदत वेळोवेळी लाभते त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. आपल्याला माहिती आहे ही कंपनी स्थापन करताना कंपनी मागे सुद्धा जसं नाबार्ड आहे तसं नाबार्ड सारखे सुद्धा आपल्याला केंद्र सरकारने आपला एक कृषीविषयक केंद्र आहे ते नाबार्ड बारामतीला जे केंद्र आहे म्हणजे कृषी विज्ञान केंद्र बारामती आहे, त्यांचं आपल्याला वेळोवेळी चांगलं सहकार्य लागतं. तिथं आपलं ट्रेनिंग होता. त्या विज्ञान केंद्रामध्ये जे पाटील सर आहेत त्यांचं एवढं मार्गदर्शन आपल्याला लागतं की ते ट्रेनिंगला माहिती देतात. पण तुम्ही फोन करा, कोणतीही आपल्याला अडचण आली फोन करा, ते त्यावेळी किती वाजू द्या, तर पाटील सर आपल्या सहजोगी पाठी असतात. याच्यामध्ये मी थोडंसं सांगेन शेतकरी मित्रांनो की आपल्याच या युट्यूब चॅनलवर एक छोटीशी शॉर्ट आहे बघा, शॉर्ट व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये मला ही शॉर्ट व्हिडिओ एका शेतकऱ्यांनी पाठवलेली होती आणि ही बारामतीमधून पाठवली होती शेतकरी मित्रांनो. आणि तिथं सन्माननीय अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त करत असताना तिची व्हिडिओ तुम्ही ती नक्की आमच्या युट्यूबर चॅनलवर जाऊन तुम्ही ती बघू शकता. अशाच पद्धतीचं मार्गदर्शन किंवा प्रशिक्षण त्या ठिकाणी होत असतात. अशाच मार्गदर्शन करून प्रशिक्षित करण्याचा जो मानस आहे हा शासनाचा आहे आणि त्याच्यासाठी प्रशासनाने खूप मोठी मेहनतीने अशा शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना केलेली आहे. आणि याच्यासाठी सर्व त्यांना सहकार्य करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आत्मा विभाग तर आहेच, पण त्याच्याबरोबर कृषी विज्ञान केंद्र बारामती सारख्या संस्था खूप मोठ्या पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने काम करत असतात. कोळेकर सर पण आहेत, त्यांनी पण सुरुवातीला मला वाटतं आपण या ठिकाणी मीटिंग पण घेतली होती, मला आठवतंय, कारण मी या ठिकाणी तालुक्यामध्ये आत्म्याचं काम करत असतो, त्यामुळे मी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आहे. मला वाटतं सर मला अभिमान असं वाटतं की आमच्या गावामध्ये स्थापन करताना आमच्या गावामध्ये प्रथम सभा झाली आणि दुसरं आमच्या वाचनालयामध्ये सभा झाली आणि मला वाटतं कोळेकर सर त्यावेळी आले. वाचनालयामध्ये आमचा 25 वर्ष झाली आला आणि त्याच वाचनाच्या इमारतीमध्ये आमची पहिली सभा झाली, स्थापन झाली. तेव्हा कोळेकर सर आले होते आणि त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं होतं आणि अजूनही ते आपल्याला मार्गदर्शन चांगल्या प्रकारे करतात. तुमच्या इथं तालुक्यामध्ये काम कोण पाहतं? कारण कृषी विज्ञान केंद्र बारामती जवळपास 300-350 किलोमीटर आहे इथून, तर त्यांचा फोनद्वारे संपर्क होत असतो. पण या ठिकाणी तुम्हाला थेट मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र बारामती मधून कोण नियुक्त करण्यात आलेला आहे का? केलेला आहे सर. आणि याचा मला चांगला अभिमान वाटतोय की असं जे व्यक्ती आहे आता रत्नागिरी जिल्ह्यातीलच आहे. तुम्हाला ऐकून माहिती असेल रत्नागिरी जिल्ह्यातील पाही या गावी एक खाणू नावाचं गाव आहे आणि ते 10 वर्षापूर्वी काळा तांदूळ म्हणून ते गाव प्रसिद्ध आहे. संपूर्ण शेती त्यांच्याकडे केली जाते आणि त्या गावात आणि मला वाटतं सेंद्रिय गाव पण आहे. इथे पण आपण नक्की शेतकरी मित्रांनो जाणार आहोत, त्यांची मुलाखत घेणार आहे. पण आपण अध्यक्ष महोदयांच्याच तोंडातून ऐकूया नेमकं ते कोण व्यक्तिमत्व आहे. गावचे अभ्यास करून जे शेतीविषयक मध्ये ते डायरेक्टर काही एवढे मोठे झाले की त्याने डायरेक्टर पदवी घेऊन ते आता डॉक्टर बनलेले आहेत. अनेक विविध क्षेत्रामध्ये त्यांनी बऱ्यापैकी संशोधन केलेलं आहे. असेच जे आपले माझे पहिले माझी ओळख नव्हती पण आता जे माझे मित्राप्रमाणे आहे, माझे मित्र आहेत, केव्हाही फोन करा. अडचणीला सुद्धा वैयक्तिक अडचणी असतील किंवा सुखदुःखामध्ये सहभागी असे संदीप कांबळे सर हे एकदम मोठ्या प्रमाणात मुलाचं सहकार्य आपण त्यांचं लागतं आणि ते आज
शासनाच्या 2-3 योजना आहेत. केंद्राची एक योजना आहे कृषी विषयक, महाराष्ट्राच्या 2 योजना आहेत. ह्या संचालक मंडळामध्ये ते 10 संचालक असतात. त्यामध्ये त्यांची नियुक्ती आहे, केंद्राच्या सदस्य नियुक्ती आहे. त्यामुळे आपल्या रत्नागिरीचा मला अभिमान वाटतो आणि अशी व्यक्ती आपल्या राजापूर तालुक्यासाठी नियुक्ती केलेली आहे आणि त्यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभतं. आणि त्यांचं व्याख्याने म्हटलं तर सेंद्रिय शेतीवरती व्याख्यान असेल तर बाहेरच्या देशामध्ये ते जाऊन कॅनडासारख्या देशामध्ये जाऊन करतात, ऑस्ट्रेलिया जाऊन करतात, नेपाळला जाऊन करतात. अनेक देशामध्ये त्यांची व्याख्याने असतात सेंद्रिय शेतीवरती. बरोबर, म्हणजे डॉक्टर संदीपजी कांबळे आपण त्यांच्या पाली या गावामध्ये, खानू या गावामध्ये नक्की जाणार आहे. पाली हा एक मला वाटतं रत्नागिरी तालुक्यातील एक गाव आहे आणि तिथेच त्यांचं खानू आहे आणि हे पूर्णपणे सेंद्रिय गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आपण त्यांना नक्की भेट देणार आहोत. त्यांचं मार्गदर्शन खूप बहुमूल्य असतं. वेळोवेळी विविध आत्माचे असतील, कृषी विभागाचे कार्यक्रम असतील, त्याला ते आवर्जून आपलं मार्गदर्शन करत असतात. अशा एका मार्गदर्शनासाठी आपण नक्कीच त्यांचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तर आता आपण जाणून घेऊया की तुम्ही जी ही कंपनी स्थापन केल्यानंतर कंपनीचा जो कारभार आहे तो चालवण्यासाठी तुमच्याकडे किती मनुष्यबळ आहे आणि सद्यस्थितीत कशा पद्धतीने ते काम पाहत आहे? सर, सर्व शेतकऱ्यांना माहिती असेल, एखादी कंपनी स्थापन करायची किंवा एखादा पतपेढी स्थापन करायची किंवा बँक आहे तर त्याला महत्वाचं कामकाजासाठी एक डायरेक्टरच्या बाहेर एक व्यक्ती लागते. त्याला शिव आपण म्हणतो. शिव असा एक आमचा शिव आहे. आमच्या माझ्यापेक्षा तरी वयाने कमी असतात, गुण आहे, मोठा आहे, ॲग्री झालेला आहे. असं आपण गणेश चांदसकर म्हणून असं आपण नियुक्ती केली आहे. आणि ते वेळोवेळी म्हणजे आम्ही डायरेक्टर असलो तरी तुम्हाला माहिती असेल प्रत्येक शेतकऱ्यांना की शिव हाच कंपनीचा किंवा पतपेढीचा किंवा बँकेचा म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी बरं का, हाच महत्वाचा खांब असतो. त्याच्या निर्णयानुसार कंपनी किंवा त्याच्या मार्गानुसार कंपनी निर्णय घेत असते. त्यांनी सुचवलेल्या अनेक योजनांची चर्चा करून ते कुठची योजना घ्यायची काय नाही हे संचालक मंडळ ठरवत असते. असं आमचं चाणसकर एक चांगली व्यक्ती आहे आणि ती गेल्या 2.5-3 वर्षामध्ये चांगलं काम करत आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या एक कंपनी आली म्हटलं की हिशोबाला पैशाचा व्यवहार आला, इतर गोष्टी तर आपण आपल्या इथे लेखापाल म्हणून नियुक्ती केलेली आहे आणि हिरिरीने मन लावून त्या कंपनीसाठी काम करतात आणि कंपनी कशी प्रगतीपथी घेऊन यायची हे अहोरात्र ते प्रयत्न करून दोघंही शिव आणि लेखापाल चांगल्या प्रकारे काम करतात. आपण नक्कीच यांना पण भेटणार आहोत. मुख्य कार्यकारी अधिकारी हे आपल्याला माहिती ऐकत आहेत की सगळी जी धुरा असते किंवा जो महत्वाचा याच्यामध्ये ज्याचं कार्य असतं हे मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्या या शेतकरी उत्पादक कंपनीचे श्री जानसकर आहेत. त्यांना आपण नक्कीच भेटणार, त्यांच्याशी पण आपण चर्चा वार्तालाप करणार आहोत. जेवढे संचालक आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या पण अभिप्राय आपल्या शेतकरी युट्यूब चॅनल बद्दल किंवा त्यांचंही थोडक्यात आपण मनोगत शेतकरी मित्रांनो युट्यूब चॅनलवर आपल्या नक्कीच टाकणार आहोत. तर यानंतर आपण सन्माननीय अध्यक्ष महोदयांना या ठिकाणी देऊया रजा. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की ते शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छितात. कंपनीला तुम्ही सभासद व्हा, तुमचा फायदा होईल. तुमचा फायदा करून शेतकऱ्यांचा फायदा होण्यासाठी त्या कंपनीशी सहकार्य करा, सभासद व्हा आणि अशाच संपूर्ण आपल्या महाराष्ट्रात किंवा देशाभरामध्ये कंपन्या आहेत. तिथेही तुम्ही जर बाहेरचे कोण शेतकरी असतील तर तुम्ही त्या ठिकाणी त्या कंपनीशी संपर्क करून त्या कंपनीला तुम्ही सभासद व्हा आणि राजापूर तालुक्याच्या लोकांनी आमच्याशी संपर्क असा केव्हाही मला फोन करा, आपण कंपनीची विषयी माहिती देऊ, तुम्हाला सहकार्य करू आणि हीच आज पुन्हा एकदा तुम्हाला अधिक शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय जय महाराष्ट्र. चला तर शेतकरी मित्रांनो, आता आपण पाहिलं या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष महोदयांनी आपल्याशी संवाद साधला आहे. या ठिकाणी बरेचसे त्यांनी कंपनी विषयक माहिती दिली. आता आपण याच्यानंतर याच व्हिडिओमध्ये आपण पुढे जातोय, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पण भेटणार आहोत. त्यांचे पण याच्यामध्ये अभिप्राय किंवा कशा पद्धतीने कंपनीचं धोरण ते सांभाळतायत हे पण आपण जाणून घेणार आहोत. पण तुम्ही मात्र शेतकरी मित्रांनो कुठेही जाऊ नका, आपला चॅनल पूर्ण बघा, तरच आपल्याला सर्व माहिती मिळेल. कारण मी नेहमीच म्हणत आलेलो आहे की शेतकरी जगेल तरच देश वाचेल. शेतकरी मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे. कारण जास्तीत जास्त सबस्क्राईब केलं तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपले व्हिडिओ जातील आणि हे व्हिडिओज त्या शेतकऱ्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.
कारण याच्यातूनच मिळणारे परिपूर्ण ज्ञान आणि शेतीविषयक मार्गदर्शन आणि जास्तीत जास्त योजना ज्या कदाचित कुठल्या तरी एका शेतकऱ्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। कारण शेतात बसून शेतकऱ्यांना सर्व काही ज्ञान हे मिळत नसतं, सगळ्या योजनांची माहिती मिळत नसते। मग अशा वेळी काय करायला हवं, तर अशा वेळी आपल्या YouTube मार्फत नक्कीच काहीतरी क्रांती घडणार आहे। आणि याचबरोबर मी हेही सांगेन की जवळपास महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे ती 12.5 कोटीच्या वर आहे आणि या लोकसंख्येच्या 70-60% जी आहे ही पूर्णपणे शेतकऱ्यांची संख्या आहे। त्याच्यामुळे जवळपास 8 ते 9 कोटी शेतकऱ्यांपर्यंत आपलं YouTube चॅनल जाणं गरजेचं आहे। ते काम हे सर्व तुम्ही जे कोण YouTube चॅनल बघताय ह्या सर्वांचं आहे शेतकरी मित्रांनो किंवा नागरिकांना मी या शेतकरी चॅनलच्या वतीने मी विनंती करेन, आवाहन करेन की जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपलं YouTube चॅनल पोहोचवण्याची जबाबदारी तुमचीच आहे बरं का। त्याच्यामुळे मी सगळ्यांना अगदी नम्र विनंती करेन की हे चॅनल सगळ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून शेतकरी जगला पाहिजे। शेतकरी मित्रांनो, हे राजापूरची बाजारपेठ आहे। इथं दर गुरुवारी बाजार भरतो। या पूर्ण हे परिसर आहे, दर गुरुवारी येथे बाजार भरत असतो आणि या ठिकाणी बरेचसे दूरवरच्या गावामधले लोक येऊन इथं या बाजारामध्ये आपलं जे काही घरगुती सामान लागतं, जिन्नस लागतात, भाज्या वगैरे हे सगळं इथं खरेदी करत असतात। हे याच्यासाठी दाखवतोय की इथून आपली जी शेतकरी उत्पादक कंपनी आपण तिथे जाणार आहोत तीचं मुख्य जे ठिकाण आहे, ऑफिस कार्यालय कुठे आहे ते तुम्हाला यात लक्षात येईल बघा। तर हे इथं बघा, हे मानसी फर्निचर आहे। ह्याच्यानंतर आपण सरळ जातोय तिथं, तर आपण तेही बघूया कशा पद्धतीने त्यांच्या कार्यालयाला आपण भेट देऊ शकतो। ओनर आहेत बघा, मार्केट दुकान, सोने चांदीचे होलसेल व्यापारी आहेत बघा इथं। या ठिकाणी येतोय हे बघा, आणि हे शेतकरी उत्पादक जी कंपनी आहे मी जसं सांगत होतो त्यांच्या कार्यालयाला आपण भेट देणार आहे। बघा या ठिकाणी हे कार्यालय आहे। जर आपण बघितलं तर SS कलेक्शन हे मोबाईल आहे बघा। हे मोबाईल शॉपीच्या बरोबर बाजूला ही कंपनी आहे बघा। त्या कंपनीत आपण आता आलेलो आहोत। एकदा बोर्ड दाखवतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी, हा बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सेंट्रल सेक्टर स्कीम आहे 10,000 FPOची, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक नाबार्ड अंतर्गत ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, जसं CBB आहे, आणि राजंगा फार्मा प्रोडक्शन कंपनी लिमिटेड राजापूर। हा सुंदर लोगो आहे बघा त्यांनी तयार केला आहे। हा बघा, विथ द फार्मर बाय द फार्मर, शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांबरोबर असणारी ही शेतकरी उत्पादक कंपनी आहे बघा। सुंदर असं ऑफिस आहे, खूप मोठं प्रशस्त ऑफिस आहे शेतकरी उत्पादक कंपनीचं या ठिकाणी पाहायला मिळेल। आणि हे बघा, या शेतकरी उत्पादक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्यांचा आपण आता नामोल्लेख केला होता अध्यक्ष महोदयांनी, हे त्यांचं कार्यकारी मंडळ आहे बघा। याच्यामध्ये सर्व कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार वगैरे म्हणजे हे संचालक आहेत आणि यांचं कार्यकारी मंडळ आहे। अशी शेतकरी उत्पादक कंपनी आहे मित्रांनो। चांगल्या पद्धतीने इथं हे बघा ट्रॅक्टर वगैरे दुरुस्ती वगैरे सगळं आहे। ऑइल बिल पण सर्व या ठिकाणी उपलब्ध होतं, पण मागणीनुसार उपलब्ध करून देतात। त्याच्यामुळे इथे कुठल्याही पद्धतीचा देखावा किंवा असं तुम्हाला बघायला मिळणार नाही। ह्या ग्रास कटर आहेत बघा, जसं अध्यक्ष महोदय म्हणून हे सगळं जशी शेतकऱ्यांची सभासदांची गरज असेल त्या पद्धतीने ते देत असतात। तर आपण आता जाणून घेऊया, या कंपनीचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी आहेत, तर ते काय म्हणत आहेत त्यांचा थोडासा विचार या ठिकाणी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, त्यांचे विचार जाणून घेणार आहोत। कशा पद्धतीने ही शेतकरी उत्पादक कंपनी आहे बघा। इथे होलसेल पिशवी व्यापारी संसारे ट्रेडर्स आहेत आणि त्यांच्याबरोबर समोर बाजूला जसं मी सांगितलं जसं SS कलेक्शन मोबाईल शॉपी आहे। तर अशा या पद्धतीनं हे कार्यालय कंपनीचं आपण जाणून घेऊया। आता मी जाणार आहे आतमध्ये, त्यांच्याशी संवाद साधणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो कुठेही जाऊ नका, जोडले जा या YouTube चॅनलवर आणि पूर्ण व्हिडिओ बघा, त्यामुळेच आपल्याला सर्व समजणार आहे शेतकरी मित्रांनो। आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा चॅनल तुम्ही पोहोचवण्याचं काम करा। आपल्याला महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचं आहे शेतकरी मित्रांनो।
तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत शेतकरी उत्पादक कंपनी, ज्याचा आपण मगाचपासून पूर्ण व्हिडिओ आपण थोडासा अपेक्षेमध्ये घरी गेलेलो होतो. कारण आज आहे गौराई. गणपतीचं उद्या 7 दिवसाचे जे गणपती आहेत त्याचं विसर्जन उद्या आहे. त्याच्या अनुषंगाने आज गौराई असल्यामुळे आम्हाला त्यांच्या घरी जावं लागलं. घरी जाऊन व्हिडिओ केला शेतकरी मित्रांनो. परंतु आज या ठिकाणी शेतकरी उत्पादक कंपनी जी राजंगा फार्मा फूड्स कंपनी आहे ती मात्र या ठिकाणी अविरत सेवा देण्याचं काम सुरूच आहे. आणि या ठिकाणी आपण पाहताय मुख्य कार्यकारी अधिकारी या कंपनीचे या ठिकाणी आपल्यासोबत आहे. तर आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. राजंगा फार्मा फूड्स कंपनी लिमिटेड राजापूर यांच्या कार्यालयात आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आपण आता जाणून घेऊया कशा पद्धतीने कंपनीचं काम केलं जातं आहे, कशा पद्धतीने कंपनी ही काम पाहते, कशा पद्धतीने शेतकऱ्यांचं याच्यामध्ये उन्नती साधली जाते. तर आपण जाणून घेऊया या ठिकाणी खरेदी जाण्याचं. तर तुम्हाला आपले पूर्ण प्रेक्षक वर्ग आहेत. आपली शेतकरी उत्पादक कंपनीची यूट्यूब चॅनल आहे आत्मा राजापूर. तर त्याच्यावर तुम्हाला सर्व शेतकऱ्यांपर्यंत आपण आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीचं माहिती पोहोचवण्याचं काम आज या ठिकाणी करणार आहोत. तर त्या अनुषंगातून आम्ही तुमची भेट घेतलेली आहे. आता आम्हाला सांगा कशा पद्धतीने तुमची राजंगा फार्मा फूड्स कंपनी काम पाहते किंवा तुम्ही त्याच्यामध्ये काय म्हणून काम करता आणि तुमच्याबद्दल थोडंसं माहिती आणि पूर्ण या कंपनीचा जो काही लेखाजोखा आहे तो थोडासा तुम्ही आम्हाला विस्तृतपणे सांगाल अशी मी आशा करेन. सर्वप्रथम सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा. माझं नाव सांगतो. माझं नाव आहे गणेश चंद्रकांत नानसकर. माझं BSc IT झालेलं आहे आणि सध्या आपली जी शेतकरी कंपनी आहे राजंगा फार्मा फूड्स कंपनी लिमिटेड राजापूर, आता मी CEO या पदावर कार्यरत आहे. साधारण 2022 साली एक ॲडव्हर्टाईज निघाली होती की राजापूर तालुक्यामध्ये एक शेतकरी आपली कंपनी आहे आणि त्या कंपनीसाठी एक मुख्य कार्यकारी अधिकारी याची नियुक्ती करायची आहे आणि त्यासाठी एक ॲडव्हर्टाईज निघाली आणि त्यासाठी मी त्या अनुषंगाने मी अर्ज केला. आणि आपल्या ह्या शेतकरी कंपनीमध्ये जे संचालक आहे सन्माननीय अध्यक्ष सर्व सन्माननीय संचालक बॉडी आहे या पदासाठी माझी नियुक्ती केली आणि माझी निवड केली. आणि सध्या आम्ही या शेतकरी कंपनीतर्फे शेतकऱ्यांबद्दल विविध योजना किंवा विविध जे शेतकऱ्यांना जे आवश्यक आहे शेतकरी आपल्या ज्या यूट्यूबचं चॅनल आहे जे आत्मा यूट्यूब चॅनल त्यांचा जो स्लोगन आहे की शेतकरी जगेल तर जग टिकेल असंच काहीतरी तुमचं स्लोगन आहे. शेतकरी जगेल तर देश वाचेल शेतकरी मित्रांनो. हो आणि हे खरंच आहे. त्या अनुषंगानेच आमचं काम चालू आहे आत्मा यूट्यूब चॅनलचं जे काम आहे. आणि तुम्हाला सर याच्यावरूनच मला आठवलं की तुम्हाला असं कोणी याच्यामध्ये मदत केलेली आहे तुमच्या कंपनीला, कशा पद्धतीने काम बघितलं जात आहे, काय सांगाल आमच्या शेतकरी वर्गाला? सर्वप्रथम मी राजंगा फार्मा प्रोड्युसर कंपनी लिमिटेड राजापूरची धुरा सांभाळल्यापासून आम्हाला वेळोवेळी जे मार्गदर्शन मिळालं ते नाबार्ड ह्या शेतकरी अग्रगण्य बँकेचं. त्यावेळी जे आम्हाला जे कुलकर्णी DDM शेतकरी मित्रांनो, जे DDM म्हणजे जिल्हा विकास व्यवस्थापक असतात ते सन्माननीय कुलकर्णी होते. त्या सरांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं आणि त्यांच्या अनुषंगाने जे CBBO म्हणजे क्लस्टर बेस्ड बिझनेस ऑर्गनायझेशन यांच्याशी आम्हाला जो त्यांचं मार्गदर्शन मिळालं की त्यांच्याशी त्यांचा संपर्क करण्यात आला आणि CBBO यांच्या अंतर्गत सन्माननीय जे वैभवजी पाटील सर यांचे आम्हाला तांत्रिक व्यवस्थापन किंवा कंपनीसाठी जे काय तांत्रिक मार्गदर्शन मिळतं ते सन्माननीय वैभवजी पाटील यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळतं. तसेच CBBOचे आकाशजी कोळेकर यांचंही आम्हाला या कंपनीच्या भविष्याचे म्हणजे वाटचालीसाठी त्यांचंही मार्गदर्शन मिळतं. तसेच आपले जिल्ह्याचे या CBBOच्या अंतर्गत आम्हाला जिल्ह्याचे व्यवस्थापक जे दिले आहेत सन्माननीय डॉक्टर संदीपजी कांबळे सर यांचंही आम्हाला या कंपनीसाठी सहकार्य लाभतं. आणि तसेच सन्माननीय जे DDM सर आहेत आम्हाला नाबार्डसाठी टिळेकर सर यांचंही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असतं आणि त्यांची दर 2 ते 3 महिन्यांनी त्यांची व्हिजिट होत असते. आमच्या या कंपनीच्या ह्याला व्हिजिट असते आणि त्यांचं मार्गदर्शन असतं. प्लस त्यांचं
दर 2 ते 3 महिने त्यांची येऊन व्हिजिट असते. आपली कंपनीचा आढावा ते घेत असतात आणि त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन पण मिळत असतं. राजांगा फार्मा प्रोड्युसर कंपनी लिमिटेड राजापूर ह्या कंपनीचा जो डोलार आहे ते डोलार सांभाळताना आम्हाला राजापूर तालुका आत्मा यांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असतं. माझ्यासोबत एक लेखापाल आणि 2 टेक्निकल टीम आम्ही तयार केलेली आहे. मार्केटिंग सपोर्ट आहे का तुम्हाला सर? मार्केटिंगसाठी टीम आहे का? हो, मार्केटिंग सपोर्टिंगसाठी 2 टीम तयार केलेल्या आहेत. हां, त्याच्या अंडर आम्ही ज्या आपल्या इथल्या अशा मशिनरी आहेत आपल्याकडे. हां, ह्याचं सगळ्याचं तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये मेंटेनन्स वगैरे यासाठी तुम्ही ती टेक्निकल टीम आणि मार्केटिंग सगळं करण्यासाठी मार्केट टीम पण आहे. जवळपास 5 जण आहेत सर. ओके, त्या पद्धतीने तुमचं काम चालतं. मग याच्यासाठी तुम्हाला सरकारकडून किंवा नाबार्डकडून म्हणूया आपण कुठलं अनुदान वगैरे मिळतं का? म्हणजे हे सर्व तुम्हाला जे तुमचं आता पगार म्हणूया आपण वेजेस जे असतात ते देण्यासाठी काही अनुदान आहे का सरकारचं? हो सर. किंवा नाबार्ड अंतर्गत तुम्हाला प्राप्त होतं का? 3 वर्ष आम्हाला ते नाबार्डकडून आम्हाला सपोर्ट असतो. आहे. म्हणजे तुम्हाला आता किती साधारण पगार आहे? आम्हाला आता सर मला आहे 25,000 आणि अकाउंटंट आहे त्यांना आहे 10,000. आणि बाकी मार्केटचे जे त्यांना काही अनुदान आहे का? नाही, त्यांना अनुदान नाही. ते आम्ही कंपनीच्या वतीने आम्ही जे काय असेल ते त्याच्यातूनच ठरवून हे करतो. बरं. त्यांना साधारण किती 5 किती हजार रुपये देतात त्यांना? एक साधारण जे कार्य जे काय असेल त्याच्यावर. बरोबर. म्हणजे एक 5-10 हजार रुपये आपण म्हणायला हरकत नाही. म्हणजे त्यांचं जसं काम असेल तर. आणि वाढीव पण भत्ता असेल, प्रवास भत्ता तर देत असाल तुम्ही? हो, देतो सर. मग अशा पद्धतीने तुम्ही ते मार्केटिंगसाठी पण ते केलेलं आहे. आता तुमचं भविष्यात काय प्लॅनिंग आहे? कशा पद्धतीचं प्रोजेक्ट या कंपनीद्वारे तुम्ही लोकांपर्यंत घेऊन येणार आहात किंवा उपभोक्ता वर्गाला कुठला तुम्ही नवीन प्रोडक्ट या अनुषंगाने देणार आहात आणि शेतकऱ्यांचं त्याच्यातून उन्नती साधणार आहात? थोडंसं काय सांगाल या बाबतीत? नक्कीच या कंपनीचा उद्देश आहे जो काजू बोंड प्रक्रियेचा त्याच्यावर आम्ही प्रक्रिया करायचा असा जो या कंपनीचा हेतू आहे आणि त्याच्यावर आम्ही फोकस करायचा ठरवलेला आहे. बरोबर. मग याच्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने जाणार आहे? म्हणजे याच्यासाठी तुम्ही अनुदानित काही योजनांचं तुम्ही त्याच्यामध्ये सहकार्य घेणार आहेत का किंवा योजनांमध्ये तुम्ही जाणार आहेत का? अशा कुठल्या योजना तुम्ही त्याचा फायदा करून घेणार आहेत का याच्यासाठी? प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेअंतर्गत आम्ही या कंपनीसाठी एक योजना अर्ज करणार आहे का? बरं. म्हणजे तुम्ही म्हणजे आपण शेतकरी मित्रांनो या योजनेच्या संदर्भात पण एक व्हिडिओ नक्कीच लवकरच तुमच्या समोर आणणार आहोत. या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला कुठले कुठले फायदे आहेत किंवा यासाठी तुम्ही अर्ज कसा करू शकता हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो आपण आता जाणून घेतलं शेतकरी उत्पादक कंपनी कशा पद्धतीने कामकाज करत असते, कशा पद्धतीने शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली जाऊ शकते आणि कशा पद्धतीने याचा कार्यकारी मंडळ हे काम करत असतं आणि त्या कार्यकारी मंडळामध्ये संचालक कशा पद्धतीने नियुक्त केले जातात आणि कशा पद्धतीने याचा पूर्ण डोलारा सांभाळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज पाहण्यासाठी अधिकारी वर्ग आपण या कंपनीमार्फत घेऊ शकतो. त्याचप्रमाणे या पद्धतीने जर आपण काम केलं तर चांगल्या पद्धतीची शेतकरी उत्पादक कंपनी आपण शेतकरी वर्गाने मोठ्याप्रमाणे स्थापन करू शकतो आणि जी मुख्य भेडसावणारी समस्या आहे सध्या शेतीमध्ये कृषी जर व्यावसायिकदृष्ट्या कृषीला जर बघितलं व्यावसायिकदृष्ट्या जर कृषीला बघितलं तर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मार्केटिंग ही जी समस्या भेडसावते. आपल्याला आपल्या शेतमालाला मुख्य जी बाजारपेठ आहे ही उपलब्ध होत असताना खूप मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असतं शेतकरी मित्रांनो. त्याच्यामुळे त्याच्यावर प्रभावी असा हा उपाय आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण शेतकरी उत्पादक कंपनी ही साधीसुधी शेतकरी उत्पादक कंपनी नाही शेतकरी मित्रांनो. ज्याचप्रमाणे रिलायन्स, टाटा, बिर्ला, अंबानी यांच्या जे कंपनी काम करण्याची पद्धत आहे त्याच पद्धतीने त्याच धर्तीवर ही या शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ह्या प्रभावीपणे काम कधी करतील जेव्हा जास्तीत जास्त शेतकरी तुम्ही सर्व या कंपनीचे सभासद व्हाल. कारण आपल्यालाच आपल्या कंपनीला आपल्या शेतकऱ्यांनाच आपल्या शेतीच्या कंपनीला पुढे नेण्यासाठी एक पाऊल पुढे यायला लागेल शेतकरी मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना परत एकदा मी कळकळीची विनंती करेन की तुम्ही अशा तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या योजनेतून असतील विना अनुदानित असतील शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही सभासद व्हा. कारण जोपर्यंत तुम्ही सभासद होत नाही शेतकरी मित्रांनो तोपर्यंत कंपनी आपली उन्नती करू शकत नाही. कारण कंपनीच्या उन्नतीसाठी आर्थिक
जी सहकार्य लागतं हे आपल्या सर्वांचं असतं, म्हणजेच आपला शेअर असतो. तर हा शेअर तुमच्या नजीकच्या तुमच्या शेतकरी उत्पादक कंपनीला भेट देऊन कुठली आहे त्याची माहिती घेऊन त्याच्यामध्ये तुमची नोंदणी करा शेतकरी मित्रांनो. एवढंच मी या शेतकरी उत्पादक कंपनीच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगेन. त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण परत एकदा मी सगळ्यांना विनंती करेन की जास्तीत जास्त तुम्ही जर हे चॅनल बघत असाल तर पहिलं सबस्क्राईब केलं पाहिजे, कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर चॅनल पुढे जाणार आहे, आणि जर चॅनल पुढे गेलं तर गरजवंत शेतकऱ्यापर्यंत आपण पोहोचणार आहोत. आपलं हक्काचं शेतीचं यूट्यूब चॅनल आत्मा राजापूरला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो. नमस्कार, माझं नाव हरिंद्र प्रकाश बाने. तर माझ्या सर्व शेतकरी बांधवांना मी आवाहन करत आहे की आपल्या राजापूरमध्ये जी राजंगा फार्म प्रोड्युसर नावाची आपली शेतकरी बांधवासाठी खास कंपनी आपण स्थापन केलेली आहे. तर त्या कंपनीमध्ये आपले लवकरात लवकर सभासद होऊन त्या कंपनीचा लाभ घ्यावा, आणि माझ्या सर्व शेतकरी बांधवांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव सायली नवनाथ भोसले. राजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन नाबार्ड अंतर्गत जी कंपनी स्थापन केली आहे, राजंगा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड राजापूर. नाव तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल. राजापूरच्या गंगापासून राजंगा हे नाव ठेवण्यात आलं. ह्या कंपनीला जवळजवळ 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ह्या कंपनीमध्ये आपले 450 सभासद आहेत. मी या कंपनीमध्ये संचालक या पदावर काम पाहिलेलं आहे, तसेच सचिव या पदावर सुद्धा मी संपूर्ण काम पाहिलेलं आहे. मी एक स्वतः शेतकरी आहे, माझे वडीलसुद्धा शेतकरी आहेत. आत्मा राजापूर या चॅनलवरती माझ्या वडिलांचा व्हिडिओ आलेला आहे, तो सर्वांनी आवर्जून पहा, कमेंट्स करा, शेअर करा. आत्मा राजापूर हा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच राजंगा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड राजापूर या कंपनीला तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राजापूर आत्मा BTM वैभव सरांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलेलं आहे. आत्मा राजापूर या यूट्यूब चॅनलवरून मी असं शेतकऱ्यांना आवाहन करते की तुम्हाला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सभासद व्हावं अशी मी सर्वांना विनंती करते. आपला कंपनीचा गाळा डोसानी प्लाझा राजापूर पहिल्या मजल्यावरती आहे. तरी सर्वांनी तिथे जाऊन आपण काजू बोंडाचं सुद्धा आपण तिथे ट्रेडिंग करतो. तिथे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सभासद व्हा. आत्मा राजापूर या चॅनलला सबस्क्राईब, कमेंट आणि शेअर करा. तुम्हाला विविध योजनांची माहिती मिळत जाईल. धन्यवाद. तुम्ही आता आहेत पिकनिक पॉईंटवर. राजापूर रांतळे या ठिकाणी हा पिकनिक पॉईंट आहे, तुम्ही बघितला. तर या ठिकाणी मी याच्यासाठी तुमच्यासमोर पुन्हा एकदा आलेलो आहे की हा पूर्ण व्हिडिओ आपण बघितला, तर याच्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या आपल्याला थोडीशी माहिती अवगत व्हावी या दृष्टिकोनातून मी वैभव तुमच्यासमोर थोडीशी माहिती देऊ इच्छितो की ही जी शेतकरी उत्पादक कंपनी आहे शेतकरी मित्रांनो, ती स्थापन करण्यासाठी किमान कमीत कमी आपल्याकडे 10 सभासद असायला लागतात, ज्यांना आपण संचालक म्हणतो. हे 10 संचालक हे शेतकरीच असणं गरजेचं आहे, कारण शेतकरी मित्रांनो ज्यांच्या नावावर सातबारा ते शेतकरी, त्याच्यामुळे सातबारा असलेले शेतकरी 10 याच्यासाठी कमीत कमी असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मुख्य जे संचालक असतात हे 5 असतात आणि 5 हे प्रवर्तक असतात. म्हणजे त्यांचं काम हे ही कंपनी पुढे जाण्यासाठी नेहमी वेळोवेळी त्या कंपनीला मार्गदर्शन करणं त्याचं प्रवर्तक म्हणून काम असतं शेतकरी मित्रांनो. आणि जे मुख्य 5 असतात त्यांचं काम मी तुम्हाला थोडक्यात सांगणारच आहे. तत्पूर्वी आपण जाणून घेऊया कशा पद्धतीने ही शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी तुम्हाला कागदपत्र मात्र कुठली लागतात हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर सर्वप्रथम महत्वाचं जे डॉक्युमेंट आहे, जे कागदपत्र आहे, याच्यामध्ये सातबारा येतो शेतकरी मित्रांनो. कारण सातबारा जर असेल तरच तुम्ही शेतकरी आहात. मग सातबारा लागतो तुम्हाला या कंपनीसाठी. म्हणजे ही शेतकरी उत्पादक कंपनी तुम्हाला स्थापन करायची झालीच तर तुम्हाला सातबारा लागेल, आधार कार्ड लागेल. हे आधार कार्ड तुमचं अद्ययावत केलेलं पाहिजे शेतकरी मित्रांनो. याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी 1-1 वर्षाने तुमचं आधार कार्ड अपडेट करून घेतलं पाहिजे. तर हे अपडेटेड किंवा अद्ययावत झालेलं आधार कार्ड लागेल. हे ओरिजिनल लागेल शेतकरी मित्रांनो. त्याचबरोबर तुम्हाला पॅन कार्ड लागेल ओरिजिनल. पॅन कार्ड
लागल्यानंतर तुम्हाला याच्यासाठी महत्त्वाचं डॉक्युमेंट जे आहे ते तुमचं नुकतंच तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिल भरलं असेल तर ते लागेल त्याच्यासाठी. त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे शेतकरी मित्रांनो, की तुमच्या नावाने जर इलेक्ट्रिसिटी बिल नसेल तर अशा वेळी तुम्हाला तुमचं पासबुक पहिल्या पानाची प्रिंट लागते आणि शेवटच्या पानाची अद्ययावत असलेली म्हणजे 1 महिन्याच्या आतली एंट्री त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीचं पासबुक चे 2 प्रिंट म्हणजे पहिल्या पानाची प्रिंट आणि शेवटच्या पानाची प्रिंट त्याच्यामध्ये लेटेस्ट एंट्री असली पाहिजे, म्हणजे 1 महिन्याच्या आत तुम्ही त्याच्यामध्ये एंट्री केली पाहिजे. तर अशा पद्धतीचे कागदपत्र ही कंपनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी लागतात शेतकरी मित्रांनो. तर अशा पद्धतीने ही कागदपत्र ह्या सर्व 10च्या 10 संचालक मंडळींची या ठिकाणी तुम्हाला लागतील. हे सर्व कागदपत्र झाल्यानंतर गोळा झाल्यानंतर तुम्हाला जसं मगाशी अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की कमीत कमी 10,000 त्यांनी जमा केले होते एका संचालकासाठी, तुम्ही 5,000 पासून तुमच्या कंपनी सेक्रेटरीला मी नंबर देणारच आहे, पण याच्या व्यतिरिक्त जर तुमचे स्वतःचे परिचयाचे असतील किंवा ऐकिवत असतील माहीत असतील तुमच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तुम्ही ती माहिती पण घेऊ शकता. संचालक मंडळीने एकत्र करून तुम्ही तुमच्या कंपनी सेक्रेटरीला जर संपर्क साधला तर त्यांनी हे कागदपत्र आहेतच सोबतीला, पण जे काही सांगतील त्याप्रमाणे तुम्हाला पुढे काम करायचं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून पुढील प्रक्रिया ही करून घेऊ शकता. तुमची कंपनी स्थापन होण्यासाठी शेतकरी मित्रांनो जवळपास 1 महिने ते 2 महिन्याचा कालावधी लागू शकतो. या कंपनी स्थापन करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पुन्हा एकदा सांगेन की आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे आणि तोच मोबाईल जो नंबर आहे किंवा ते कार्ड जे तुमच्या सोबत असलं पाहिजे, तो मोबाईल नंबर तुमच्या सोबत असला पाहिजे. ही प्रक्रिया पूर्ण करत असताना बरेचशा वेळी तुम्हाला OTP येत असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मंडळींनो आता आपल्याला ईमेल ID पण वापरता आला पाहिजे, कारण आपल्याला कंपनी चालवायची आहे. म्हणजेच काय की सर्व शेतकरी संचालकांबरोबर स्वतःचा ईमेल ID असणं गरजेचं आहे. मग हा ईमेल ID पण तुम्हाला तुमच्यासोबत असायला पाहिजे आणि तो पण तुमचा चालू सद्यस्थितीतला असायला पाहिजे, कारण त्याच्यावर तुम्हाला OTP 2 प्रकारे OTP येत असतात जे तुम्हाला कंपनी सेक्रेटरी नक्की सांगतील. एक OTP तुमचा मोबाईलवर येत असतो आणि एक OTP तुमच्या ईमेलवर येत असतो. अशा पद्धतीने ही प्रक्रिया आहे शेतकरी मित्रांनो. ही प्रक्रिया राबवित असताना तुमची शेतकरी उत्पादक कंपनीचा अंतिम टप्प्यापर्यंत जाईपर्यंत तुम्हाला तुमचा एक छोटासा व्हिडिओ पण या ठिकाणी या वेबसाईटवर जाऊन अपलोड करावा लागतो. मग अशा वेळी तो व्हिडिओ कसा बनवायचा आहे, कशा पद्धतीने आहे, सर्व तुम्हाला कंपनी सेक्रेटरी सांगतीलच. पण मी थोडक्यात सांगेन की हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या समोर एक डेटाबेस येईल, एक स्क्रीन येईल, तुमच्या समोर एक लिंक ही तुमचे कंपनी सेक्रेटरी पाठवतील. त्या लिंकला जर तुम्ही ओपन केलं, तुम्हाला जर त्याच्यामध्ये माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या मुलांना सांगून करून घेऊ शकता, कारण आता मोबाईल हा सर्व शेतकरी म्हणा किंवा शेतकऱ्यांची मुलं चांगल्या पद्धतीने जी शिकता आहेत ती चालवत आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडून तुम्ही ही माहिती घेऊ शकता किंवा त्यांना ते करायला सांगू शकता. मी स्वतःही अशा पद्धतीने करून घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो. म्हणजे शेतकरी मुंबईला होते आणि त्यांना मोबाईल चालवता येत नव्हता, परंतु मात्र त्यांच्या मुलांकडून त्यांच्या मुलींनी मोबाईल चालवून त्यांचं सक्षम पद्धतीने नोंदणी करून घेतलेली आहे. आता मी तुम्हाला थोडक्यात योजना पण सांगेन. अशा बऱ्याच योजना तर आहेतच, काही योजना कृषी विभागाच्या आहेत. आता योजनांसाठी मर्यादित न राहता तुम्ही स्वतःही आग्रही पद्धतीने जर उत्साह पद्धतीने पुढे आलात तर तुम्ही स्वतः एक शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करू शकता. याच्यासाठी अनुदान ही एक मुख्य प्रक्रिया नाहीये शेतकरी मित्रांनो. अनुदान नसेल तरी पण ही तुम्ही कंपनी स्थापन करू शकता आणि ती सक्रिय सक्षम पद्धतीने चालू देखील शकता. परंतु आता आपण जर अनुदानाचा विचार केला तर अनुदानासाठी काही कृषी विभागाच्या योजना याच्यासाठी आहेत. त्याच्यामध्ये सर्वप्रथम ही एक योजना आपल्याला आताच आपण सर्व जाणून घेतलं की नाबार्डची 10,000 शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याची योजना होती शेतकरी मित्रांनो. याच्यामधून तुम्ही प्रत्येक तालुक्याला एक शेतकरी उत्पादक स्थापन करण्याचं जे लक्ष्यांक आहे हा पूर्ण दूरवर ऑल ओव्हर इंडिया आहे शेतकरी मित्रांनो, त्यामुळे महाराष्ट्रात पण आहे. त्याचप्रमाणे आता दुसऱ्या योजनेची थोडीशी माहिती घेऊया. ही सेंद्रिय पद्धतीने काम करण्याची योजना आहे किंवा याच्यासाठी सेंद्रिय पद्धतीने जे शेतकरी शेती करू इच्छितात त्यांना एकत्र येऊन ही तुम्ही या योजनेमध्ये लाभ घेऊ शकता. तर या योजनेचं नाव डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन आहे. ही योजना आता सद्यस्थितीमध्ये जर तुम्ही बघितली तर तुम्ही तुमच्या नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन कृषी अधिकाऱ्यांची भेट घ्या. तिथे तुम्हाला या योजनेची पूर्ण माहिती होईल
जर ही योजना सद्यस्थितीमध्ये अस्तित्वात असेल किंवा कार्यरत असेल तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता, किंवा जर या योजनेअंतर्गत कंपनी स्थापन झाली असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही त्याच्यामध्ये सभासद होऊन देखील लाभ घेऊ शकता. तर अशा पद्धतीचे हे एक तुम्हाला योजना सांगितली. याचबरोबर सद्यस्थितीमध्ये बहुचर्चित पूर्ण देशभर ही जी योजना ऐकवत आहे किंवा सुरू आहे त्या योजनेचं बद्दल थोडंसं तुम्हाला मी माहिती देईन. त्या योजनेचं नाव आहे राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन. या योजनेअंतर्गत सेंद्रिय पद्धतीने शेती, नैसर्गिक पद्धतीने शेती करण्यासाठीची ही योजना आहे आणि या योजनेमधूनच आपण शेतकरी मित्रांनो क्लस्टर निर्मिती केली जाणार आहे आणि या क्लस्टर निर्मितीद्वारे पण तुम्ही पुढे जाऊन अशा प्रकारच्या कंपन्या स्थापन करू शकता. तुर्तास तर ही योजना कंपनी स्थापनेसाठी नाही आहे, या योजनेतून क्लस्टर निर्मिती केली जाणार आहे. याच्यासाठी पण तुम्ही तुमच्या नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन कृषी अधिकारी किंवा तुमच्या गावचे सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून ही माहिती तुम्ही घेऊ शकता. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येत राहीन. तुम्ही आहात शेतीविषयक युट्यूब चॅनलवर, आत्मा राजापूरवर. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण बघितलं कशा पद्धतीने कंपनी स्थापन करता येते, कुठले कुठले कागदपत्र महत्त्वाचे असतात. आणि आता महत्त्वाचा आपण एक थोडासा विषय लक्षात घेऊया की याच्यामध्ये संचालकांचा नेमका रोल काय असतो, किंवा जे संचालक शेतकरी आहेत, कारण शेतकऱ्यांची कंपनी आहे तर शेतकरी संचालक याच्यामध्ये असणे गरजेचं आहे. आणि असे 5 मुख्य संचालक असतात ज्यांची जबाबदारी या कंपनीमध्ये खूप महत्त्वपूर्ण असते. आणि ही जबाबदारी त्यांना योग्य पद्धतीने जर पार करता आली तर नक्कीच तुमची कंपनी ही सक्षम पद्धतीने काम करू शकेल आणि आर्थिक उन्नती साधता येऊ शकते. त्याच्यामुळे जास्तीत जास्त याच्यामध्ये लक्ष देण्याची जी गोष्ट आहे ती ही आहे की मुख्य कार्यकारी अधिकारी तर आहेतच, पण त्यांच्याबरोबर जे कार्यकारी मंडळाचे संचालक मंडळी आहेत, म्हणजे जे मुख्य संचालक आहेत, जे 5 असणं कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 15 असू शकतात, तर यांनी यामध्ये जास्त लक्ष घालून शेतीविषयक याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करून जास्तीत जास्त प्रक्रिया करणं किंवा जास्तीत जास्त याच्यामध्ये अशा काही योजनांचा समावेश करून कंपनीची उलाढाल उन्नती साधता येते का याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जशीची एक योजना मगाशी मी सांगितली, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, याच्यातून पण आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना जवळपास 75% अनुदान घेता येतं. कशा पद्धतीने घेता येतं याच्यावर नक्की एक व्हिडिओ आपला करणार आहे मी शेतकरी मित्रांनो. तर तुम्ही कुठेही न जाता जास्तीत जास्त आमचे जे व्हिडिओज येतात तुमच्यासमोर ते बघत राहा, त्याला सबस्क्राईब करा, त्याला लाईक करा आणि कमेंट देखील करत राहा, म्हणजे मला हे कळेल की तुम्हाला कुठल्या विषयाची अधिक माहिती जाणून घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं ही गरजेचं आहे, जेणेकरून मला हे कळेल की आपणाला कुठल्या विषयाची माहिती हवी आहे. आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ हे मी तुमच्यासमोर घेऊन येत राहीन. तर आताच तुर्तास या ठिकाणी वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची, कारण शेतकरी मित्रांनो असे असंख्य व्हिडिओ घेऊन मी नेहमीच तुमच्यासमोर येत राहणार आहे. तर या ठिकाणी मी थांबतो. तुम्हा सर्व शेतकरी वर्गाला, सर्व प्रेक्षकांना मी गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो. Mm-hmm.